यानंतर इकडे पुण्यात आज सकाळच्या वेळी कशी थंडी जाणवली सांगते आमची पुण्याची प्रतिनिधी भक्ती बिसुरे। नाशिक, निफाड आणि नागपूर सारखाच पुण्यामध्ये सुद्धा आता थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे। साधारण 9 ते 10च्या घरामध्ये पुण्यातलं टेम्परेचर सुद्धा जाताना बघायला मिळतंय आणि थंडी सुरू झाली की मग थंडी बरोबर येणाऱ्या बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा येतात। सगळ्यांचेच शाल, स्वेटर आणि एक उबदार कपडे जे आहेत ते बाहेर निघायला लागलेले आहेत कपाटांमधनं। त्याचबरोबर थंडी म्हटलं की एक थंडीच्या सीझनमध्ये व्यायाम सुरू केला जातो। पुण्यामधल्या मोकळ्या जागा, बागा अशा सगळ्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांची गडबड एक प्रकारे जी आहे ती सुरू झालेली आहे। पुण्यात खरं तर या दरम्यान अगदी 9-10 पर्यंत पारा गेलेला बघायला मिळतो। यावर्षी मात्र सातत्याने कधी थंडी एकदम वाढतीये, कधी पुन्हा उकाडा जो आहे तो सुरू होतोय आणि त्यामुळे एक प्रकारचं मिश्र वातावरण बघायला मिळतंय। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काही काकू आहेत आपल्याबरोबर, थंडी जाणवतीये। थंडीचा कडाका चांगलाच आहे, आता वयो झाल्यामुळे तेच खूपच जाणीव होती थंडी आहे म्हणून, आणि सगळ्या आमच्या मैत्रिणी भेटतात त्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे। थंडीमध्ये जरा उत्साह असतो आणि छान शाल किंवा काही उबदार घेऊन चालायला पण आनंद असतो। येताना जाताना थोडंसं ऊन येतं, डी जीवनसत्वासाठी ते पण छान वाटतं। त्यावेळी थोडं उन्हात राहिल्यावरती कोवळ्या किरणामध्ये दिवसेंदिवस या थंडीचा आनंद जो आहे तो मॉर्निंग वॉक मधून असेल, व्यायामामधून असेल, पुणेकर सुद्धा घेताना आपल्याला दिसणार आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे।